न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येचा कट रचला जात आहे। त्यासाठी आपल्याच लोकांचा वापर केला जात आहे, सुपाऱ्या दिल्या जात आहेत, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला आले असता मनोज जरांगे पाटील यांनी हा गंभीर आरोप केला आहे। त्यांच्या या दाव्यांनी सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे। शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना मराठा समाजाला व्यसनापासून दूर राहा आणि शेतात भरपूर काम करा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। मनोज जरांगे यांनी काल माचनूर आणि मंगळवेढ्यात दौरा केला। यावेळी खूप मोठ्या संख्येने मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मार्गावर थांबलेले दिसून आले। दरम्यान आपल्याच काही लोकांना माझ्या विरोधात काहीतरी बदवून घेतले जात आहे, पण माझ्यासोबत मायबाप जनता आहे, त्यामुळे मला काही होणार नाही। सरकारने आरक्षण नाही दिले तर एकेकाला पाहून घेईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। राजकारण केवळ निवडणुकीपुरते करा, नंतर शेतात भरपूर काम करा असं सांगताना आपल्या पोराबाळांना अधिकारी करण्याचं आवाहन केलंय। आपली पोरं मोठी अधिकारी झाली तर पुढचे 50 वर्ष आपली चिंता संपेल। आपल्याला सही घेण्यासाठी कोणाच्या दारात जावं लागणार नाही असंही कळकळीचं आवाहन जरांगे यांनी केलं आहे। मी आरक्षण देताना कुठल्याही पक्षासाठी काही केलं नाही, तरी सर्वच पक्षातील मराठा समाजासाठी लढत असल्याचं त्यांनी म्हटलंय। सातारा संस्थान, मिरज आणि कोल्हापूर संस्थानचे गॅझेटर लागू करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात बैठका घेणार आहे। पुढच्या महिन्यात सोलापुरात पहिली बैठक घेतली जाणार आहे। सरकारने त्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात सातारा गॅझेटियर लागू करावे, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलन करणार असं सांगितलं आहे। मी बैठकीला सुरुवात करणार आहे। सातारा संस्थानच्या गॅझेटियरमध्ये 15 लाख नोंदी आहेत, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 42 लाख मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार आहे। सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाबाबत आंदोलन उभं करावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।